आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबईतील शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याचा प्रस्ताव किशोरी पेडणेकर यांच्या प्रस्तावावर 9 तारखेला बीएमसीत चर्चा होणार। शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याच्या प्रस्तावाला एमआयएमचा विरोध। धर्मांधारित नव्हे तर संविधानाचं शिक्षण द्या, एमआयएम पक्षाची मागणी। नागपूरमधील नवीन विधान भवनासाठी राज्य सरकारकडून 1000 कोटी मंजूर। नवीन विधान भवन संकुलाच्या बांधकामाला अधिकृतपणे मंजुरी। नवीन विधान भवन 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे फडणवीसांचे निर्देश। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील काही दिवस पावसाचा अंदाज। उत्तर मध्य कोकणात मध्यम तसंच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कोकणात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा। मुंबई महानगर प्रदेशात नवं क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या प्रयत्नांना वेग। एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सरकारी अधिकाऱ्यांची घेतली भेट। तब्बल 1 लाख आसन क्षमता असलेल्या स्टेडियमच्या उभारणीसाठी प्रयत्न। देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम वेगानं सुरू। 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं खोदकाम पूर्ण। अंतर्गत मजबूतीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती। सरकारी सल्लागारांच्या भरतीला चाप। प्रत्येक विभागाला आता 2 पेक्षा अधिक आयटी सल्लागार नेमता येणार नाहीत। नॉन आयटी सल्लागार नेमण्यासाठी विभाग, महामंडळ, प्राधिकरणाला प्रक्रिया पार पाडावी लागणार। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीचे मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि हैदराबादमध्ये छापे। आयपॅकचे सहसंस्थापक ऋषिराज सिंग आणि आपचे माजी संपर्क प्रमुख विजय नायर यांच्याशी संबंधित ठिकाणांची झडती। मुस्लिम आरक्षण रद्द का केलं? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा। 3 आठवड्यात याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। न्यायमूर्ती रियाज छागला आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी।